नमस्कार. जय हिंद. BJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, मागच्या वेळेस आपण एक व्हिडिओ टाकलेला होता होमगार्ड भरती संदर्भात संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आहे आणि तो आपल्या चॅनलवर आता सुद्धा अपलोड आहेच. त्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती त्यामध्ये संपूर्ण कव्हर केलेली आहे. बघा त्याच्यामध्ये त्याची पात्रता काय होमगार्डसाठी, त्याला नंतर त्याला फिजिकल काय लागते, तसेच बाकीच्या ज्या पण काही गोष्टी लागणार आहेत होमगार्ड होण्यासाठी, तसेच त्याच्यामध्ये जे काही आरक्षण, जी पण काही मुलं होमगार्डमध्ये भरती होतात त्या मुलांसाठी एक चांगली बाब काय आहे की त्यांना आरक्षण असतो. पोलीस भरतीमध्ये त्यांना 5% आरक्षण भेटतं आणि जवळपास तुम्ही जे काही 3 वर्ष जर त्यामध्ये काढला तर तुम्हाला पोलीस म्हणून तुम्हाला तिथे गृहरक्षक दलाच्या जे काही राखीव जागा असतात त्यामध्ये तुम्हाला अर्ज करता येते. तर मग मित्रांनो, यामध्ये जे आता नवीन जे पण काही भरती होऊ इच्छित होते मुलं होमगार्ड भरतीमध्ये, तर त्यांच्यासाठी खरोखरच आनंदाची बाब आहे. त्याला खुश खबर आहे त्यांच्यासाठी. तुम्हाला समोर हेडिंग दिसतच आहे. त्या हेडिंग वाचून तुम्हाला वाटलंच असेल की मित्रांनो आपल्या होमगार्ड भरतीच्या ह्या 9,000 जागा रिक्त आहेत. तर मग मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असतील तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या, जेणेकरून मी अशीच व्हिडिओ बनवले तर थेट ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे. मी आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करतो. हे पहा मित्रांनो, हे लोकमत पेपरमधलं कात्रण आहे. यामध्ये बघा होमगार्डच्या 9,000 रिक्त जागा भरणार म्हणून एक हेडिंग दिलेली आहे. तसेच पुढे पहा, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर. आता काय म्हणले त्यांनी, राज्यात गृहरक्षक दलात होमगार्ड रिक्त असलेल्या 9,000 जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. काही गुणांनी पोलीस भरती हुकलेल्या उमेदवारांना गृहरक्षक दलात संधी दिली जाईल. तसेच होमगार्डचा आहार भत्ता वाढवण्याचा विचार सुरू आहे. पहा मित्रांनो, मागे एक मी व्हिडिओ टाकलेला होता की होमगार्डना कंटिन्यू सर्व्हिस द्या, जेणेकरून ते जे पण काही ड्युटी करतात त्या ड्युटीवर त्यांना रेग्युलरमध्ये घ्या, असं म्हणून एक व्हिडिओ होता आणि ते पण एक JR काढणार होते मित्रांनो. त्यामुळं होमगार्डमध्ये जे पण काही भरती होऊ इच्छित असतात, जे पण काही मित्र असतील, त्यांना खरोखरच ही एक चांगली संधी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात होमगार्डच्या भरती होणार आहेत. तसेच होमगार्डचा जो काही आहार भत्ता वाढवण्याचा त्यांनी विचार सुरू आहे, अशी माहिती गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार यांनी दिली. कोल्हापुरातील गृहरक्षक दलाच्या कार्यालयात सोमवारी दिनांक 27 भेट देऊन त्यांनी कामांचा आढावा घेतला. राज्यात गृहरक्षक दलासाठी 54,000 जागा मंजूर आहेत म्हणतात. पहा मित्रांनो, किती 54,000 जागा, तर त्यापैकी 9,000 जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे. यासाठी रिक्त जागांची जी काही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे रितेश कुमार यांनी सांगितले. नवीन पद भरतीची अंतिम मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो. आता पहा, येथे त्यांनी काय म्हणले, आपत्कालीन मदतीचे जे काही प्रशिक्षण देणार आहे त्यामध्ये होमगार्डांना आपत्कालीन मदतीचं प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेषतः पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे. जवळपास होमगार्ड भरतीमध्ये सुद्धा मित्रांनो होमगार्डांना चांगल्या पद्धतीचे जे काही प्रशिक्षण देणार आहे, त्यांना चांगल्या पद्धती जवळपास एका पोलिसाला जसं तयार करतात त्याच पद्धतीनं होमगार्डला सुद्धा तयार करणार आहेत. त्यामुळं जे पण काही मुलांचं ध्येय असेल की बाबा आपल्याला होमगार्डच व्हायचं आहे आणि होमगार्डमधून आपल्याला पुढे ज्या पण काही वाटा मोकळ्या होतात त्या वाटा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, तर मित्रांनो होमगार्ड जवळपास खरोखरच चांगलं आहे. त्यांना पाण्यातून बाहेर काढणे, जे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे, पाण्यातून बाहेर काढणे, मदत केंद्राची उभारणी करणे, या कामांचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना रितेश कुमार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार होमगार्डना प्रशिक्षित केले जाणार असल्याची माहिती समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. तर मग मित्रांनो काय म्हणले बघा त्याने, जे काय आता मगाच आपलं राहिलं होतं अर्ध, जे पुढील प्रक्रिया सुरू होईल. सध्या होमगार्डना जे काय कामाच्या दिवसाचं जे काय त्यांचं वेतन असतो त्यांना 670 रुपये म्हणून मानधन दिलं जातं आणि तसेच तर 100 रुपये आहार भत्ता दिला जातो. आहार भत्ता वाढवण्याची जी काही मागणी सुरू होती त्यानुसार आहार भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच यात वाढ होईल, असा विश्वास रितेश कुमार यांनी व्यक्त केला आहे. मित्रांनो, खरोखरच आहे होमगार्डचा सुद्धा जे काय कामाचं जे काय त्याचं मानधन असतो ते 100% वाढलं पाहिजे. कारण की आता बघा, त्यांना जवळपास ड्युटीसुद्धा भरपूर असते. जवळपास 12-12 तास ड्युटी करावी लागते आणि सध्या कारण की ह्या महागाईच्या जमान्यामध्ये त्यांचंसुद्धा प्रत्येकाचं घर असतं, तर ते घर चालण्यासाठी त्यांना जवळपास 670 रुपये हे पुरेसे नाही आहेत. आता सध्या खूप महागाई वाढलेली आहे. त्यामध्ये आहार भत्तासुद्धा 100 आहे म्हणतात. पहा मित्रांनो, हे अशा पद्धतीने संपूर्ण माहिती असते आणि तुम्हाला जर काय होमगार्ड संदर्भात काही माहिती हवी असेल तर आपला जुना व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओला तुम्ही भेट देऊ शकता आणि त्या व्हिडिओची मी लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो.
आणि जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर काही माहिती किंवा काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.